नमस्कार, मी श्रेयश पांडे. जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि काही मतदारसंघ असे असतात जिथे प्रसिद्धीसाठी किंवा इतर प्रसिद्ध नामांकित उमेदवार असतात आणि ते चर्चेतले मतदारसंघ असतात ज्या ठिकाणची चर्चा सातत्यानं केली जाते. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची वरळी ही जी जागा आहे, वरळीमध्ये त्यांची कोंडी करण्याची तयारी सत्ताधारी पक्षाकडून सुरू असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीमध्ये वरळीमध्ये शिवबाठा गटाच्या उमेदवाराला फारशी आघाडी मिळालेली नव्हती. त्यामुळे विरोधकांना आणखीनच बळ मिळालेलं आहे. एकीकडे मनसेकडून संदीप देशपांडे हे आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे आता भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्या शायना एनसी या सुद्धा वरळीमधून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आदित्य समोर आव्हाने कमी नाही आहेत. या आव्हानांप्रमाणे आदित्य पुढे आणखी काही आव्हानं सुद्धा आहेत. याचाच आढावा आजच्या या जेएम विशेषच्या भागात घेणार आहोत. आगामी विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे. मुंबईमधली वरळी मतदारसंघातली ही जागा आणि यामध्ये आदित्य हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागेकडे फार लोकांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव यांचे सुपुत्र आदित्य हे त्यावेळेला विद्यमान आमदार इथले आहेत. आमदार म्हणून तिथून निवडून आले होते वरळीमधून. त्यानंतर त्यांना पर्यावरण मंत्री सुद्धा बनवण्यात आलेलं होतं. त्यानंतर सत्तापलट झाली. त्यानंतर आता आदित्य विद्यमान आमदार आहेत वरळीमधून. आता मुंबईमध्ये शिवबाठा आणि भाजपा यांच्यामध्ये मुख्य लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यात शिवबाठाचे अध्यक्ष उद्धव यांचे पुत्र आदित्य यांची वरळीमध्ये कोंडी कशा प्रकारे होईल या संदर्भात चाचपणी विरोधकांकडून केली जाते आणि तशी रणनीती आखली जाते. लोकसभा निवडणुकीमध्ये वरळीमध्ये शिवबाठा गटाच्या उमेदवाराला फारशी आघाडी मिळाली नव्हती. अरविंद सावंत तिथून निवडून आलेले होते. लोकसभा दक्षिण मुंबई हा मतदारसंघ तिथून अरविंद सावंत निवडून आलेले आहेत. त्या लोकसभा मतदारसंघात वरळी विधानसभा मतदारसंघ मोडला जातो आणि आता तिथे मताधिक्य जास्त नव्हतं. त्यामुळे आणखीनच आता सत्ताधाऱ्यांकडे बळ असल्याचं दिसतं. एकीकडे मनसेकडून सुद्धा संदीप देशपांडे हे रिंगणामध्ये उतरतील असं कळतंय. त्यामुळे आव्हान कमी नाही आहेत हे यातून नक्की आता समोर आलेलं आहे. त्यामुळे आता भाजपाकडून जर इथे उमेदवार दिला तर इथली लढाई ही 3 उमेदवार इथे असणार, प्रतिष्ठित उमेदवार असणार. त्यामुळे त्रिकोणी लढाई इथे पाहायला मिळेल. वरळीमध्ये ज्या उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार असं बोललं जात आहे. दरम्यान ज्या उमेदवारांच्या नावाची सध्या इथं चर्चा सुरू आहे त्यानुसार वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये संभाव्य लढत कशा प्रकारे होऊ शकते त्यावर एक नजर टाकूया. संभाव्य लढत कशी होणार आपण त्यावर एक नजर टाकतोय. आदित्य ठाकरे शिवबाठाकडून उमेदवार असू शकतात, तर शायना एनसी या भाजपाकडून उमेदवार असू शकतात आणि संदीप देशपांडे मनसेकडून त्यांचं नाव समोर सुरू आहे. ही संभाव्य लढत आहे. अद्याप अधिकृत कुठलीही घोषणा या 3ही पक्षाकडून झालेली नाही. शायना एनसी या भाजपाच्या राजकारणात दीर्घ काळापासून सक्रिय आहेत. उच्चभ्रू मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या वरळी मतदारसंघामध्ये शायना एनसी यांचं नाव पक्षासाठी उपयुक्त ठरेल असा पक्षाचा अंदाज आहे. तसेच शायना एनसी यांचे वडील नाना चुडासमा यांचाही मुंबई शहरावर चांगलाच प्रभाव राहिलेला होता. तसेच नाना चुडासमा यांनी मुंबईचे नगरपाल म्हणून सुद्धा काम केलेलं होतं. त्यामुळे वडिलांचं नाव आणि वडिलांनी केलेलं काम हे शायना एनसी यांच्यासाठी फायद्याचं ठरेल असा अंदाज आणि अशी चाचपणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे शायना एनसी यांचं नाव प्रकर्षानं वरळी मतदारसंघातून आदित्य यांच्या पुढे समोर येत आहे. दरम्यान वरळी मतदारसंघामध्ये राजकीय पेच जो निर्माण झालेला आहे, तिरंगी लढत इथं होणार असं बोललं जात आहे. त्यामुळे आव्हानात्मक परिस्थिती एकमेकांसमोर निवडणुकीच्या दरम्यान उभी झालेली आहे. उमेदवारांसमोर कशा प्रकारे आव्हान असतील आणि त्यातील विद्यमान आमदार आदित्य यांच्यासमोर काय आव्हान असणार आहे त्या संदर्भात आढावा आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल. पाहूयात. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे वरळी मतदारसंघ.
विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंना यंदा ही निवडणूक जड जाताना दिसते। महायुती आणि महाआघाडी सोबत तिसरी आघाडी रिंगणात उतरणार आहे। तसेच राज ठाकरे यांनी सुद्धा स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे यंदा ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे घराण्यातील पहिले निवडणूक लढवणारे उमेदवार ठरले। त्यावेळी मनसेने यांना आदित्य ठाकरे यांना उमेदवार दिला नव्हता, म्हणून आदित्य ठाकरेंचा विजय सोपा झाला। मात्र यावेळेस मनसे, भाजप आणि शिवसेना शिंदेगड हे आदित्य ठाकरेंना चेकमेट करण्यासाठी कंबर कसून आहेत। पण मित्रपक्ष काँग्रेसकडूनच या मतदारसंघावर दावा केला जातोय। सरचिटणीस दत्तू गवाणकर यांनी या विधानसभा निवडणुकीत आपण इच्छुक आहोत आणि वरळी मतदारसंघात जे आदित्य ठाकरे फिरकले नाहीत, त्यामुळे इथले मतदारसंघ ते लोक आहेत ती नाराज आहेत आणि इथले मतांचं विभाजन होऊ नये म्हणून हा मतदारसंघ हा काँग्रेसला मिळावा अशी त्यांनी मागणी केली आहे। त्यामुळे एकंदरीत हे सगळं वातावरण आदित्य ठाकरेंच्या विरोधातच दिसून येतंय। त्यामुळे आदित्य ठाकरेंना ही निवडणूक जड जाणार आहे हे मात्र निश्चित। वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे समीकरणं बदलती आहेत यंदाच्या वेळेला त्या संदर्भातली माहिती आढावा घेऊन आमचे प्रतिनिधी आपल्याला देत होते। त्यामध्ये बोलत असताना त्यांनी महत्त्वपूर्ण उल्लेख केला, तो म्हणजे काँग्रेसकडून सुद्धा या जागेवर दावा केला जाऊ शकतो। त्यामुळे अंतर्गत वाद सुद्धा महाविकास आघाडीचा या निमित्तानं पुढे येतोय। डोकेदुखी आदित्यची या मतदारसंघात का वाढलेली आहे, त्याची काही कारणे आहेत, त्यावर एक नजर टाकूया। आदित्य ठाकरे वरळीतून विद्यमान आमदार आहेत। आदित्यने 2019 विधानसभा निवडणूक वरळीतून लढवली। राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांचा त्यांनी तब्बल 67,427 मतांनी पराभव केला। त्यावेळी शिवसेना भाजपा सोबत महायुतीमध्ये होती, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती। आता तशी नाही आहे। मनसे ही आदित्य यांच्या विरोधामध्ये उमेदवार देणार असं समजते, त्यावेळेला त्यांनी उमेदवार दिला नव्हता। मात्र यावेळी या मतदारसंघातील चित्र काहीसं बदललेलं दिसतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये शिवबाठाच्या उमेदवाराला फार कमी मताधिक्य मिळालेलं आहे। जी आता लोकसभा निवडणूक झाली, अरविंद सावंत हे निवडून आले आहेत, मात्र त्यांना अवघं 6,403 मतांचं मताधिक्य मिळालेलं आहे। शिवबाठाला लोकसभेमध्ये मताधिक्य कमी आहे, त्यामुळे या वरळी मतदारसंघामध्ये आदित्यची डोकेदुखी वाढली आहे। आदित्यचा वरळी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो। याच दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल लोकसभेमध्ये काय होता त्यावर आपण एक नजर टाकूया। दक्षिण मुंबईचा निकाल काय आपण तो पाहतोय। शिवबाठाकडून अरविंद सावंत मैदानात होते। यामिनी जाधव शिवसेनेकडून, अरविंद सावंत खासदार झालेले आहेत, निवडून आलेले आहेत। त्यांना 3,95,655 मतं पडली, तर दुसरीकडे 3,42,982 मतं यामिनी जाधव यांना मिळाली। दरम्यान कोणत्या मतदारसंघातून कुणाला किती मते मिळाली हेही महत्त्वाचं आहे, कारण एक लोकसभा मतदारसंघ त्या अंतर्गत 6 विधानसभा क्षेत्र येतात आणि दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये वरळी विधानसभा मतदारसंघ येतो। त्यामुळे वरळीमध्ये मताधिक्य दोन्ही पक्षातील उमेदवारांना कशा प्रकारे आहे तेही आपण पाहणार आहोत। त्यामुळे कुणाला कोणत्या भागात कोणत्या मतदारसंघात किती मतं आहेत तेही पाहूयात। वरळी मतदारसंघामध्ये अरविंद सावंत यांना 64,844 मतं मिळाली, तर यामिनी जाधव यांना 58,129। कुलाबा या मतदारसंघात अरविंद सावंत यांना 48,913 मतं मिळाली, तर यामिनी जाधव यांना 58,645 मतं। मलबार हिल या मतदारसंघात 39,573 अरविंद सावंतना मतं मिळाली, तर 58,645 मतं यामिनी जाधव यांना मिळाली। दरम्यान आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस पाहायला मिळते आहे। आदित्य कुठूनही जिंकेल
वरळी काँग्रेसला द्या अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। काँग्रेस नेता दत्तू गवाणकर यांनी ही मागणी केलेली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या वरळी मतदारसंघातून उमेदवार देण्यासाठी रस्सीखेच होत असल्याचं दिसतंय। त्यामुळे नेमकी ही जागा कुणाला जाणार आणि अंततः कोण उमेदवार महाविकास आघाडीकडून इथं निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दत्तू गवाणकर यांनी या संदर्भात काय मागणी केलेली आहे ते आपण ऐकूया। वरळी विधानसभेमध्ये ही येणारी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीची जी जागा आहे ती काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आम्ही पक्षश्रेष्ठींजवळ मागणी केलेली आहे। या ठिकाणी गेले 5 वर्ष असलेले आमदार आदित्यजी ठाकरे हे मतदारसंघात कुठेही फिरकले नव्हते आणि त्यामुळे इथली जनता त्यांच्यावर खूप नाराज आहे। दरम्यान काँग्रेसकडून वेगवेगळ्या ठिकाणी जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी सुद्धा दावेदारी केली जाते आहे आणि काँग्रेसला यावेळेला बळ मिळालेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ही वरचढ असल्याचं बोललं जात आहे। त्याची काही कारणे आहेत त्यावर एक नजर टाकूया। लोकसभेमध्ये राज्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरला। काँग्रेसने एकूण 17 जागा लोकसभा निवडणुकीमध्ये लढवल्या होत्या। राज्यामध्ये काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळाला। त्यामुळे साहजिक आता काँग्रेस विधानसभेमध्ये जास्त जागा मागणार। राष्ट्रपने राज्यामध्ये 10 जागा लढवल्या। त्या 10 पैकी 8 जागांवर राष्ट्रपने विजय मिळवला। त्यामुळे राष्ट्रप ही जास्त जागांवर दावा करणार। शिवबाठाने 21 जागांवर आपले उमेदवार दिले। सर्वाधिक जागा शिवबाठाने लोकसभा निवडणुकीत लढवल्या होत्या, मात्र केवळ 9 जागांवर शिवबाठाला यश मिळालं। त्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रपपेक्षा त्यांना कमी जागा मिळू शकतात। उद्धव गटाला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला बळ देण्याची गरज आहे। त्याची ही काही कारणे आहेत त्यावर एक नजर टाकूया। आदित्य हाच आता उद्धव यांचा राजकीय वारस आहे। उद्धव गटाला पुढच्या वाटचालीसाठी आदित्यच मार्गदर्शक आहे। आदित्यच्या प्रतिष्ठापनेतून राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्नही उद्धव यांचा आहे। असं असलं तरी मात्र आदित्य समोर आणखीनही काही आव्हानं आहेत जी त्यांना पेलावी लागणार। आदित्य उद्धव ठाकरे आजही राजकीय दृष्ट्या जर पाहायला गेलं तर तिसऱ्या फळीतले नेता आहेत। त्यांना स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित जर करायचं असेल तर त्यासाठी त्यांना काही गोष्टी त्यांना नीट कराव्या लागतील किंवा त्यांवर त्यांना काम करावं लागणार आहे। काय त्या गोष्टी आहेत पाहूयात। आदित्यने भाषण कला शिकावी। आवाज आणि संवाद फेक यावर मेहनत घ्यायला हवी। स्वतःचा लुक परिपक्व करायला हवा। समाजातील सर्व घटकांसोबत संवाद निर्माण करणं ही फार महत्त्वाची बाब आहे जी आदित्यला करावी लागणार। अनुभवी राजकारण्यांवर टीका करताना विनम्र राहावे। जेम विशेषच्या या भागामध्ये वेळ झाली एका विश्रांतीची। कुठे जाऊ नका, लगेच परत येतोय।